आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. नमस्कार, मी दिलीप पोनरकर. धारण करणारे भगवान नारायण रामरूपाने प्रकट झालेले आहे. राजा श्रीराम. रामदास महाराज आचार्यांनी राम जन्माचे गुलाल पुष्प उधळून जयघोष केला आणि पहा, आनंदाला अशी भरती आली की सख्या एक दुसरीला सांगत सुटल्या, सखे राम जन्म लाग, सखे राम जन्म लाग. फक्त सांगतच नव्हत्या तर बेभान होऊन टाळ मृदंगाच्या तालावर पावल्याही खेळत होत्या. दुसरीकडे पाळणा हळत होता. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज स्थापित जालन्यातील श्रीराम मंदिरात गेल्या 9 दिवसांपासून आजचा हा सोहळा पाहण्यासाठी डोळे आसुसलेले होते. असा हा डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा होता. श्रीराम जन्मांचे कीर्तन गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेल्या रामायणाच्या समारोपाने वेदशास्त्र संपन्न रामदास महाराज आचार्य यांनी केले. या सोहळ्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे श्रीराम जन्मानंतर संस्कारित संतती प्राप्त व्हावी म्हणून नववधूंच्या ओटीमध्ये श्रीरामांना टाकले जाते. श्रीराम जन्मानंतर मंदिराच्या परिसरात आनंदोत्सव साजरा केला जातो आणि निघते ती भव्य दिव्य डोळ्यांचे पारणे फेडणारी पालखी. सोदना
श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी सपत्नीक श्रीरामांचे दर्शन घेतले. दिलीप पोनेरकर, ईडीटीव्ही न्यूज, जालना.